एकच आहे, याच्यातून फक्त काय अनपेक्ष भक्ती केली, परंतु परमात्म्याकडे कोणत्याच प्रकारची मागणी केली नाही. आपली भक्ती आहे, परंतु फक्त आपण भगवान परमात्म्याकडे काय मागतो. अहो, भगवान परमात्म्याची भक्ती करून बघा, अपेक्षा रहित करून बघा, भगवान परमात्मा तुम्हाला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही. कारण दासीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा सांगे कबीराचे मागे शेले विनी सज्जन कसया विकू लागे मांस माळ्या सावत्यास कृपू लागे नररी सोनारा घडू फुंकू लागे हे ढोरे ओळी नामयाची जणी सवी वेचिनी धर्मा घरी पाणी वाही झाली. काय माहिती बाबा, आता वयामानान मला सुचत नाही, त्याच्यामुळे असं आहे आता सध्या. हा असलं की कुठं कुठं सांगत तुम्ही. पहा, माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की दासीपुत्र कन्या विदुराच्या वेशी अहो दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. म्हणजे रोहिदासाला सुद्धा काय या चांबड्याला काय देऊ लागलं, रंग देऊ लागलं. मग त्यांच्या जर चांबड्याला रंग दिला तर आपल्या भगवान परमात्मा संसारामध्ये येणार नाही का? नक्कीच येईल, परंतु आपल्याला तेवढा विश्वास नाहीये देवावर. आपल्याला काय पाहिजे, भगवंतावर विश्वास पाहिजे. आपण एवढ्या पुरतं ऐकतो आणि ऐकल्यानंतर इतकं ऐकतो असं वाटतात की आता माया संगत येतात काय करा तुम्ही सगळे. परंतु इथून प्रवचन झालं, मग प्रवचन झालं की सांगायचंच का मी महाराजाचं धंदा जेऱ्यांचा यांच्या हे पिऊनच्या खाऊन पिऊन मग एकदाच भेटत सगळे, म्हणजे असं मी म्हणायला सुद्धा तयार. परंतु पहा, भगवंताची सेवा करायची अनपेक्ष सुचिर दक्ष, भगवंताची सेवा करायची, परंतु जे जे शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षिती विषय व्याळी मिठी दिल्या नुटी टाटी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होई. तरी कवना ते तापुपळी कैसून येऊ शकू जाळी जरी प्रसादे रस कल्लोळे पुरेसतो योग सुखाचे सोहळे सेवका तुझीच निस्निहाळे सोहम सिद्धीचे लाळे पळेसी तू. भगवंताची सेवा करायची, परंतु कशी करायची, सुचिर दक्ष म्हणजे शुद्ध भावनेने पूजा करायची. शुद्ध भाव असून सुद्धा अंतकरणापूर्वक त्या भगवान परमात्म्याची काय करायची, सेवा करायची. अंतकरणापूर्वक जर आपण त्या भगवान परमात्म्याची म्हणजे अंतकरण सुद्धा काय लागतं, शुद्ध लागतं. काही लोक बोलतात, परंतु ते कसे बोलतात, मार्मिक बोलतात. मार्मिक कसे बोलतात, मार्मिक वर्मस्पर्शू म्हणतात त्याला. काय म्हणतात, वर्मावर बोलतात काही लोक, वर्मावर. पहा, आता जय हरी म्हणणं पुण्य आहे का पाप आहे, आधी माय काय म्हणतात, जय हरी म्हण. समजा तुम्ही जय हरी केला, जय हरी म्हणल्यावर पुण्य आहे का नाही. जय हरी, जय हरी महाराज बरं आहे का, घेऊ जय हरी कसं आहे. तुम्ही बोलत नसता का, कमाल झाली. जाऊ का घरी मी, बोला ना बापा. हा, मग जय हरी म्हणण्याचा स्वर कसा आहे. आता समजा तुम्ही जेवायला गेली कुठं आणि जेवायला गेल्यानंतर खा खा पाहिले ना तुम्ही जिलेबी कधी खा, हे बोलणं कसं आहे. काही लोक बोलतात, पण त्या बोलण्यामध्ये काय असतो, स्वर हा वेगळा असतो, वर्मस्पर्श म्हणतात. प्रसिद्ध उदाहरण द्यायचं म्हटलं तर विदुरजी काका सभेमध्ये राहायचे आणि सभेमध्ये राहत असताना त्यांना टोचून बोलायचं कोण, दुर्योधन. या दासीपुत्र कधी आले, जेवण झालं का, काय म्हणायचं, दासीपुत्र म्हणायचं. त्यांना काका नव्हते, सर्व लोक त्यांना आवडीनं काका म्हणायचे, परंतु त्यांना काय म्हणायचं, दासीपुत्र. कारण की ते दासीपुत्र होते ना. मग त्यांना ते वाईट वाटायचं. काय वाटायचं, वाईट वाटायचं. आणि वाईट वाटायचं असताना मग कृष्ण परमात्म्याला सांगितलं, कोण काकानं, काही तुमच्या सांगा म्हणजे समजून भाषाला.
तू मला काय करतो, माझ्या वर्मावर बोलतो म्हणे. असं का? बर सांगतो म्हणे मी त्याला. परंतु त्यांना काही ऐकलंच नाही. मग सांगा म्हणे, तुम्ही सांगितलंच नाही. सांग, बरं जाऊ दे म्हणे, तुला एक कान मंत्र देतो म्हणे. काय त्याचा कान मंत्र? एक कान मंत्र देतो. तो आला, त्यानं जर म्हटलं तुम्हाला या दासीपुत्र बसा, तुम्ही एवढंच म्हणायचं, हा हा गद्याच्या पोरा बसतो मी. काय म्हणायचं? हा हा पोरा गद्याच्या पोरा बसतो मी, एवढंच म्हणायचं. आणि यानं म्हटलं या दासीपुत्र बसा, हे म्हणले हो हा हा गद्याच्या पोरा बसतो मी. एवढं म्हणलं बा. आणि एवढं म्हटल्यानंतर त्याची लाईट लागली. आणि लाईट लागल्यानंतर ते बंदच झालं म्हणणं. मग तो म्हणायचा काका या बसा. मग विदूर काका कुठे गेली, देवाकडे गेली. माहित का हो, असं काय औषध आहे म्हणे की तुम्ही याचं म्हणणं बंद झालं म्हणे बा. असं कोणतं औषध दिलं म्हणे तुम्ही, कसं काय परिणाम ताबडतोब म्हणे. आपलं कामच तसं आहे. एक जर इंजेक्शन दिलं पण आलं काय, एक जर इंजेक्शन दिलं पण आलं की पुन्हा दवाखान्यात यायचं कामच नाही. काय देतील इंजेक्शन, इतक्या जोऱ्याने देतील की पाहायचं काम नाही. बरं का, मग आपलं कामच तसं आहे म्हणे. असं काय केलं म्हणे तुम्ही? म्हणे मी काय केलं माहिती का, काहीच नाही केलं म्हणे. मग सांगाच म्हणे. अरे कशाला काय, दूध पे. गाय काय खाऊन आली ते काय विचार करतो तू, दूध पे ना. नाही म्हणे, सांगाच म्हणे. बर म्हणे, ज्या वेळेला गांधारीचा विवाह करायचा होता त्यावेळेला जो तिच्या सोबत विवाह करेल त्याला ताबडतोब काय येणार होतं, मरण येणार होतं. तो मरणार होता. त्याच्यामुळं हिचं लग्न पहिले कोणासोबत लावलं, गाढवासोबत लावलं. आणि गाढवासोबत लावून मग धृतराष्ट्रासोबत हिचं लग्न लावलं. म्हणे असं त्याचं वर्म आहे. तसं काही लोक असतात काय, वर्मस्पर्शू म्हणजे आपल्या काय बोलतात, वर्मावर बोलतात. असो, मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अनपेक्ष सुचिर दक्ष, जयाची ठाई पांडवा, अपेक्षा नाही रिगावा, सुखाशी चढावा जयाची असली. भक्ती करा परंतु ती कशी करा, अपेक्षा रहित करा. कर्म करा परंतु ते कसं करा, अनपेक्ष म्हणजे अपेक्षा रहित करा. सुचिर दक्ष, उदासीन गतव्यता म्हणजे उदार अंतकरणाने करा. म्हणजे गतव्यता सर्व रंभे परित्यागी, सर्वांचा काय करा, त्याग करा. सर्वांचा त्याग म्हणजे कोणता त्याग करा, षडगुण त्याग करा. पहा, सांगण्याकरता भरपूर आहे परंतु तेवढा वेळ हा आपल्याकडे नाही. म्हणून 6 गुणांचा कोणता, काम क्रोध लोभ मोह मत्सर दंभ आणि अहंकार. हे 6 गुण गेल्याशिवाय ज्याने हे 6 धुतले तो कोण आहे, साधू आहे. ज्याने हे 6 धुतले तो साधू आहे. म्हणून आपल्या जीवनातून सुद्धा हे 6 काय करायचे, बाजूला काढायचे. आणि बाजूला काढल्यानंतर काय होईल, येऊनी गोपाळ राही तेथे, येऊनी गोपाळ. बर का, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राही तेथे, येऊनी गोपाळ. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राहते. ते आपलं चित्त काय पाहिजे, अंतकरण हे निर्मळ पाहिजे. आणि ज्या दिवशी तुमचं अंतकरण साफ होईल त्या दिवशी भगवान परमात्मा तुमच्या हृदयामध्ये काय करेल, वास करेल. म्हणून परंतु सर्व रंभ परित्यागी यांचा काय करा, त्याग करा. आणि त्याग केल्यानंतर योमत भक्त समे प्रिया, तो भक्त मला काय आहे, प्रिय आहे. काय आहे, आवडत आहे. तेही प्राणा परते मज आवडते निवृत्ती. म्हणजे ते मला प्राणापेक्षा काय आहे, त्यांची आवड आहे. म्हणून या ओवीचा अर्थ असाच असेल असं माझं मुळीच म्हणणं नाही. कारण की वेळेचा काळ आहे आणि पुढे सुद्धा रामकथा आहे. म्हणून माझ्या प्रवचनरूपी सेवेला या ठिकाणीच पूर्णविराम देतो. बोलिले लेकरी वेळे वाकोडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. सिद्ध काही चुकलं उकलं असेल तर ते प्रेमळ अंतकरणापूर्वक काय करा,